नमस्कार. डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. आपण 22 सिरीज सुरू केलेली आहे. त्या अनुषंगाने अंगणवाडी परिवीक्षिकेच्या जे आतापर्यंत आलेले क्वेश्चन्स आहेत, PYQs आहेत, ते आपण पाहत आहोत. त्याचबरोबर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी एक बॅच आपण लॉन्च केलेली आहे. ती म्हणजे अंगणवाडी परिवीक्षिका, मुख्य सेविका यांच्यासाठी ह्या ठिकाणी ही बॅच आहे. की ज्यांना मुख्य सेविका किंवा परिवीक्षिका व्हायचं आहे त्यांना एक सुवर्ण संधी आहे. लवकरच जाहिरात येणार आहे, तर तुम्ही रेडी असणं गरजेचं आहे. त्यासाठी ही बॅच आहे. याचे डेमो लेक्चर सुद्धा आपल्या ॲपवर उपलब्ध आहेत. सध्या सवलत आहे, 999 रुपयामध्ये ही संपूर्ण बॅच आहे. टेक्निकल, नॉन टेक्निकल दोन्हीही बाबी इथं कव्हर करत आहोत आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्ममध्ये ही बॅच उपलब्ध आहे. तर त्यासाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. चला, क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो काय आहे, तर 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर काय आहे. आता हे सगळे जे क्वेश्चन आपण घेतो या सिरीजच्या माध्यमातून, हे सर्व क्वेश्चन जे आहे ते ऑलरेडी विचारलेले आहेत. ठीक आहे, या आधारे आपल्याला काय आहे की कशा पद्धतीचे क्वेश्चन येत असतात, आपल्याला प्रश्न कसे विचारतात किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं असतं हे समजून येणार आहे. तर यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर काय आहे. तर लिंग गुणोत्तर 2011 नुसार किती आहे, 943 जे आहे हे काय आहे, आपलं लिंग गुणोत्तर आहे. आणि यामध्ये हे 943 हे किती सोबत 943, तर 1000. ठीक आहे, 1000 पुरुष, ओके, 1000 मेल सोबत काय आहे 943 फिमेल जे आहे ते या ठिकाणी आपल्या देशामध्ये आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीनं या ठिकाणी स्त्रियांचं प्रमाण जे आहे ते पुरुषापेक्षा अजूनही काय आहे, कमी आपल्याला इथं दिसतं. त्यानंतर परमशक्ती चे उद्घाटन कोणत्या वर्षी झाले, तर परमशक्तीचे उद्घाटन हे जे आहे हे 2022 रोजी झालेलं आहे. परमशक्ती 2022. परमशक्ती या नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशन, ओके, सुपर कॉम्प्युटिंग मिशन जे आहे अंतर्गत विकसित केलेल्या सुपर कॉम्प्युटरचे उद्घाटन म्हणजे परमशक्ती हा काय आहे, या ठिकाणी हा सुपर कॉम्प्युटर आहे. ओके, हा सुपर कॉम्प्युटर आहे आणि याचं उद्घाटन जे आहे 2022 मध्ये IIT खरगपूर येथे करण्यात आलं. नेक्स्ट, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता किंवा लोकसंख्या घनता असलेले राज्य कोणते आहे. सर्वात लोकसंख्येची घनता किंवा ज्याला डेन्सिटी म्हणतात, सर्वात डेन्सिटी कमी कोणाची आहे, अरुणाचल प्रदेशची आहे. तर अरुणाचल प्रदेश राज्याची लोकसंख्येची घनता ही भारतात सर्वात कमी आहे. केवळ किती आहे, या ठिकाणी 17 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. 17 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर जे आहे ही अरुणाचल प्रदेशची काय आहे, डेन्सिटी घनता आहे. नंतर 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे. आताच आपण बघितलं सर्वात कमी कुठं आहे, अरुणाचल प्रदेश आहे. सर्वात जास्त घनता जी आहे ही कुठं आहे, बिहारमध्ये आहे. मग बिहारमध्ये या ठिकाणी 1106, ठीक आहे, 1106 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर म्हणजे या ठिकाणी 1106 प्रति चौरस किलोमीटर जी या ठिकाणी डेन्सिटी आहे, घनता आहे लोकसंख्येची, ती आपल्याला कुठे दिसते, या ठिकाणी बिहारमध्ये दिसते. त्यानंतर MP योजनेचा हप्ता 1.5 लाख रुपयावरून किती वाढवण्यात आलेला आहे. तर हा किती करण्यात आलेला आहे, 5 लाख रुपये करण्यात आलेला आहे. ओके, या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा महात्मा ज्योतिबा फुले, ओके, कोणती योजना आहे, या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, MPJ, या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, ही जी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत मोफत वार्षिक आरोग्य विमा जो आहे हा 1.5 लाखावरून काय करण्यात आलेला आहे, 5 लाख रुपये करण्यात आलेला आहे. म्हणजे सध्या जो विमा आहे या ठिकाणी किती आहे, 5 लाख रुपयाचं संरक्षण कवच जे आहे ते मिळत आहे. त्यानंतर NSM हा माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि कोणत्या संयुक्त उपक्रम आहे, कोणाचा संयुक्त उपक्रम आहे, तर हा आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा हा उपक्रम आहे. नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशन हा इलेक्ट्रॉनिक्स अँड माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग या दोघांचा काय आहे, संयुक्त उपक्रम आहे. नेक्स्ट, खालीपैकी कोणती महाराष्ट्र सरकारची प्रमुख आरोग्य विमा योजना आहे. आपल्याला आरोग्य विमा योजनेवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये महाराष्ट्र शासनाची सरकारची प्रमुख आरोग्य विमा कोणती आहे, तर आपली आरोग्य विमा जी आहे ती आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना. या योजनेच्या अंतर्गत 5 लाख रुपयाचा जो विमा आहे, ओके, 5 लाख रुपयाचा विमा जो आहे तो या ठिकाणी विमा
कवच जे आहे इथं उपलब्ध आहे. ओके, 5 लाख रुपयाचं विमा कवच. त्यानंतर IIT खडगपूर येथील परम क्षेत्री हा कॉम्प्युटर कोणत्या मिशन अंतर्गत झाला? ओके, तर हा जो आहे हा नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशन जे आहे ह्यांच्या अंतर्गत या ठिकाणी हा सुपर कॉम्प्युटर तयार करण्यात आलेला आहे. नंतर 2011च्या नुसार भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य, सर्वाधिक लोकसंख्या कुठे आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक लोकसंख्या आपल्याला दिसते. त्यामध्ये भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. 19.9 कोटीहून जास्त लोकसंख्या जी आहे या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर भारतात अलीकडेच कोणत्या मोबाईल नेटवर्कची निर्मिती वेगाने झालेली आहे? आता हे जुने प्रश्न आहेत, PYQs आहे, त्यामुळं या ठिकाणी आपल्याला इथं 5G उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट, खालीपैकी कोणत्या पोषक तत्वाला ऊर्जा देणारे पोषक तत्व म्हणतात? खालीपैकी कोणत्या पोषक तत्वाला? आता या ठिकाणी मेद जे आहे, फॅट्स जे आहेत या ठिकाणी फॅट्स म्हणजे या ठिकाणी त्याला कर्बोदके आणि मेद फॅट्स हे शरीराला मुख्य ऊर्जा पुरवणारे पोषक घटक आहेत आणि मेदामधून शरीराला प्रति ग्राम सर्वाधिक कॅलरी काय मिळत असते. 2011 नुसार लोकसंख्येत एकूण लोकसंख्येच्या किती टक्के स्त्रिया आहेत? ओके, तर या ठिकाणी आहेत की 48.46% हे काय आहेत? स्त्रियांचं प्रमाण आहे. तर 2011च्या राष्ट्रीय जनगणनेच्या अधिकृत आकडेवारीनुसार देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 48.46% स्त्रिया आहेत, तर 51.54% काय आहेत? लोकसंख्येमध्ये पुरुष आहेत. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार साक्षरता दराची कोणती जोडी योग्य आहे? आता इथं साक्षरता दर पाहिलं त्या ठिकाणी सर्वोच्च साक्षरता दर कुठं आहे? केरळमध्ये आहे आणि सर्वात साक्षरता कमी कुठं आहे? बिहारमध्ये आहे. केरळ जे आहे साक्षरतेच्या बाबतीत सर्वात वरती आहे. त्यामध्ये केरळचा जो साक्षरतेचा जो रेट आहे, दर आहे, ते किती आहे? केरळ आहे 94%. केरळमध्ये साक्षरतेचा दर आहे 94% आणि बिहारमध्ये तो आहे 61.8%. ठीक आहे, तर ही जी तफावत आहे ही आपल्याला दिसते. त्यानंतर भारतात पोलिओचा शेवटचा रुग्ण कोणत्या वर्षी आढळलेला आहे? हे 2011 मध्ये पोलिओचा रुग्ण आढळला होता आणि त्यानंतर या ठिकाणी पोलिओ मुक्त जो भारत आहे तो या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेला आहे. भारतात पोलिओचा शेवटचा रुग्ण जो आहे जानेवारी 2011 मध्ये पश्चिम बंगालमध्ये हावडा जिल्ह्यात आढळला होता. त्यानंतर 3 वर्षे एकही रुग्ण न मिळाल्याने 2014 मध्ये प्रश्न येतो बघा की कोणत्या वर्षी या ठिकाणी पोलिओ मुक्त भारत जो आहे असं घोषित करण्यात आलं? लक्षात ठेवायचं 2014 हे काय आहे? पोलिओ मुक्त भारत जे आहे घोषित करण्यात आलेलं आहे. खालीपैकी कोणत्या वर्षी ई-मेल सेवा सुरू करण्यात आली होती? तर कधी? या ठिकाणी 1971 मध्ये ही ईमेल सेवा जी आहे ही सुरू करण्यात आली होती. तर ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल सेवेची सुरुवात जी आहे 1971 मध्ये रे टॉमलिन्सन यांनी या ठिकाणी केली होती. तर यामध्ये ARPANET हे नेटवर्क जे आहे हे संदेश पाठवून या ठिकाणी सुरुवात केली होती आणि त्यांनीच या ठिकाणी हे जे चिन्ह आहे, बरोबर, कशाचं चिन्ह आहे? ईमेलचं, हे सुद्धा या ठिकाणी वापरायला सुरुवात केली होती. कधी आहे? 1971 ची सुरुवात आहे. त्यानंतर ईमेल कोणत्या प्रकारची सेवा आहे? ईमेल जे आहे ही कशा प्रकारची सेवा आहे? तर इलेक्ट्रॉनिक उपकरणाद्वारे संदेशाची देवाणघेवाण करणे, त्याला या ठिकाणी काय म्हणतात? ईमेल असं म्हटलं जातं. किंवा की ईमेल इलेक्ट्रॉनिक मेल इंटरनेटच्या माध्यमातून संगणक किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणाद्वारे डिजिटल संदेशाची, निरोपाची किंवा फाईलची देवाणघेवाण करण्यासाठी एक जलद आणि अत्यंत सुरक्षित असं डिजिटल सेवा जी आहे त्या ठिकाणी हे ईमेल आहे. ओके, अशा पद्धतीनं आजचं लेक्चर आपण इथं थांबणार आहोत, कारण दररोज आपण या ठिकाणी काही पर्टिक्युलर जे PYQ आहे ते घेऊन येत आहोत. त्याचबरोबर आपल्या डायरेक्शन अकॅडमीची स्पेशल बॅच सध्या सुरू आहे. या बॅचचे डेमो सुद्धा सुरू आहेत. तर तुम्ही डेमो पहा आणि त्यानंतर लवकर बॅच जॉईन करा, कारण लवकरच जाहिरात येऊ शकते. त्यामुळे तुम्ही तयार असणं गरजेचं आहे. सो लेट्स जॉईन डायरेक्शन. थँक्यू, ऑल द बेस्ट, जय हिंद.